जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक दारा मिळून चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तोपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक नमस्कार आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे सविकल्प समाधी निर्विकल्प समाधी आणि खरी समाधी म्हणजे नेमकं काय। पतंजली ऋषींनी त्यांच्या ह्या समाधीपर्यंत कसं पोहोचायचं ह्याच्या काही स्टेप दिलेल्या आहेत की योगविद्येच्या नावाने सगळीकडे प्रसिद्ध जरी असली तरी संतांना जी अभिप्रेत असलेली समाधी ही त्यांच्या दिवशी वेगळी आहे। म्हणून संतांना अभिप्रेत असलेली समाधी आपल्याला प्रथम समजून घ्यावी लागेल। समाधी असं ज्यावेळेला आपण म्हणत असतो तेव्हा समधी म्हणजे जिथे बुद्धी समत्वाला पावते त्याला म्हटलंय समाधी। आणि ही समाधी ज्यावेळेला संत दिव्य साधनेच्या अंगाने अनुभवण्यासाठी सांगत असतात तर ती समाधी आपल्याला खरी समजून घ्यावी लागेल। एकनाथ महाराजांनी एकदा असंही म्हटलंय ताटस्थ नव्हे समाधी म्हणे त्याची ठकली बुद्धी। म्हणजे समाधीमध्ये जी जाणीव आहे त्या जाणीव नेणीव स्वरूपात एकरूप होते आणि तिथे बाहेरच्या जगाचा काही संबंध तिथे राहत नाही। आणि अशी ही जी समाधी आहे ती फक्त
प्राप्त झाली की झालं असा बऱ्याच लोकांचा समज असतो. महत्वाचा मुद्दा असा आहे, समाधी ही स्वरूपाची ओळख होण्यासाठी असते. जे स्वरूप शब्दाने समजावून सांगता येत नाही तिथे विशिष्ट साधनेच्या अंगाने त्या स्वरूपापर्यंत साधकाने पोहोचावं, अनुभव घ्यावा आणि त्यातूनच त्याने आपला देहभाव बाजूला करून देवभावातून जीवन जगावं, ह्यासाठी असलेली ही जी साधना आहे आणि त्या अंगाने जी समाधी म्हणून संताभिप्रेत आहे त्या अंगाने आपण चिंतन करू. ते सविकल्प आणि निर्विकल्प असं म्हणत असताना सगुण आणि निर्गुण अशा अंगाने ती समाधी, म्हणजे थोडीशी जाण असते समाधीमध्ये, त्या अवस्थेमध्ये किंचितशी जाण, त्या आपण म्हणतो सविकल्प. निर्विकल्प म्हणजे तिथे पूर्णतः नेणीव स्वरूप होऊन राहणं, त्याला म्हटलं निर्विकल्प समाधी. संतांना अभिप्रेत आहे ती संजीवनी समाधी. ही संजीवनी समाधी महत्वाची आहे, कारण इथे सर्वसाधारण प्रापंचिक असलेला साधक सुद्धा सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधना करून ही संजीवनी समाधी त्याने हस्तगत केली पाहिजे, हे अंगाने आपल्याला पाहता येईल. म्हणून जाणीवपूर्वक आपलं जे हे मन आहे, हे मन सतत विषयांशी संबंधित होत असतं आणि ह्या विषयांच्या अंगाने सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्यामुळे मन सतत चंचल अवस्थेत असतं. सतत त्याला काहीतरी दृश्य हवं असतं, त्या दृश्याशी संबंधित होण्याचं ह्या मनाचा स्वभाव असतो आणि एकच दृश्याकडे थांबणं हाही त्याचा स्वभाव नाही. तर एका दृश्यातून दुसरं दृश्य, दुसरं दृश्यातून तिसरं दृश्य, असं दृश्य जगतामध्ये रममाण होणं हा मनाचा स्वभाव आहे. अशा मनाला स्वरूपाकडे वळवणं हा समाधी म्हणजे संतांना अभिप्रेत असलेल्या साधनेचा किंवा समाधीचा उद्देश आहे. लक्षात ठेवायचं की आपण डोळे उघडे केल्यानंतर सतत आपण काही ना काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातून आपण ते विचार आचार करून कर्म करत असतो. इथे सतत आपण म्हणजे सर्वसाधारण माणूस जगाशी संबंधित होत असतो आणि जगातील दृश्याशी संबंधित होताना त्याच्यातून तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. हा आनंद मिळवण्याच्या प्रयत्नात तो कधी सुखी होतो, कधी दुःखी होतो. कारण काही गोष्टी मनासारख्या घडतात, काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. त्यामुळे सुख दुःखाचा सतत खेळ सर्वसाधारण माणसाच्या जीवनामध्ये चालू असतो. इथे सुख दुःख हा खेळ राहत नाही, तर सहजानंदातून जीवन जगता येतं आणि त्यासाठी जे करायचं आहे त्यालाच म्हणतात साधना. लक्षात ठेवा. आणि साधनेची जी म्हणजे इथे साधना म्हणताना परत दोन गोष्टी येतात. नेहमी आपण म्हणतो एकांत साधना आणि लोकांत साधना. एकांत साधनेमध्ये मनाला आपल्या स्वरूपामध्ये विरवून टाकायचं असतं, तिथे मन राहत नाही आणि मन न राहिल्यामुळे तिथे केवळ असणेपणाचा अनुभव घ्यायचा असतो. हा जो असणेपणाचा अनुभव घेताना आज आपण त्या असणेपणाच्या अनुभवाच्या अंगाने थोडंसं किंचित सूक्ष्मतेने जर पाहण्याचा प्रयत्न केला तर काय होतं ते आपल्या लक्षात येईल. आपण सर्वसाधारणपणे दृश्य जगतापासून अलिप्त होण्यासाठी नेहमी श्वासस्मरण करण्याची साधना सांगत असतो. अनेक संतांनी ती पूर्वी पण सांगितलेली आहे
की श्वासाकडे पाहत राहणं आणि श्वासाकडे पाहता पाहता पाहणाऱ्याचं भान घेणं असा त्याच्या मागचा उद्देश असतो. की श्वास पाहणं म्हणजे दृश्य, श्वास हे दृश्य आहे. म्हणजे डोळ्याला जरी दिसलं नाही तरी नाकपुडीतून श्वास येतो आणि जातोय हे आपल्याला कळत असतं. तिथे सगळं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात तिथे सतत ते होत नाही, कारण सर्वसाधारण माणसाला डोळे बंद केले तरी विचार येतात किंवा आतून विचार यायला लागतात. मग तिथे परत साधकांना त्या विचारांकडे लक्ष न देता फक्त श्वासाकडे लक्ष द्या असं सांगितलं जातं. आणि इथे श्वासाकडे फक्त लक्ष देण्याच्या प्रक्रियेमध्ये हळूहळू श्वासाला पाहणारं जे तत्व आहे, की जाणणारं तत्व आहे, तिथे लक्ष द्यायला सांगितलं जातं. आता हे जे पाहणारं तत्व की जाणणारं तत्व म्हणजे ही जी जाणीव आहे, म्हणजे मन ज्याला आपण म्हणतो ते मन, माणूस साध्या सोप्या भाषेत ते मन आहे. आणि मन जेव्हा श्वासाकडे पाहता पाहता मनाने मनाकडे पाहायचं असतं. म्हणजे मनाने मनाचा अवलंब घ्यायचा असतो. म्हणजे श्वासाकडे पाहता पाहता पाहणार जे तत्व आहे त्या तत्वाला अनुभवण्याचा प्रयत्न त्या तत्वानेच करायचं, दुसरं कोण तिथे करणार लक्षात. आणि त्यामुळे ते करत असताना हळूहळू जसं श्वासाकडे पाहता 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 आणि नंतर श्वासाकडे पाहता पाहता स्वतःकडे म्हणजे जाणीवेने जाणीवकडे पाहणं किंवा मनाने मनाकडे पाहणं, ह्या प्रक्रियेमध्ये मन निवांत व्हायला लागतं. आणि अशा निवांत अवस्थेमध्ये विचार हे अतिशय थांबले जातात, अतिशय विरळ राहतात. पण तिथे किंचितशी जाण राहते, असणेपणाचा तो अनुभव तिथे घेता येतो. पण तो काही क्षणभर, खूप वेळ थांबला असं काही नाही. तिथे आणखीन एक अवस्था होते, ती म्हणजे साधक पूर्णतः नेणीव स्वरूपात जातो. त्याला योगनिद्रा पण म्हटलं जातं, पण खरं म्हणजे तिथे नेणीव अवस्था म्हणजे जाणीवपूर्वक जाणण्याची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण थांबली जाते. म्हणून आपण ज्यावेळेला गाढ झोपतो त्यावेळेला सुद्धा अशीच प्रोसेस होत असते. म्हणजे झोप येण्यापूर्वी आपण निवांत झाल्याशिवाय, म्हणजे बहिर्मन विचारांच्या विचार करण्याची त्याची जो स्वभाव आहे तो हळूहळू कमी 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 होत, विचार कमी कमी होत एक वेळशी येते की आपोआप आपण गाढ झोपतो, म्हणजे नेणीव अवस्थेत जातो. म्हणजे ही जी निद्रेची अवस्था असते तसंच साधनेतून साधकाला पूर्णतः नेणीव स्वरूपात, म्हणजे ही जाणीव नेणीव स्वरूप होऊन राहणं ह्या अवस्थेत पोहोचते. आता ह्या अवस्थेचं वर्णन करता येतं का असं जर बघितलं, ज्याला समजा काही माहीत नाही त्याला सांगितलं ही नेणीव अवस्था, काही कळत नाही, आहे की नाही समजत नाही, कुठे आहे काय समजत नाही, ह्याच्यातून काय अनुभव येणार. मग त्याला अनुभव यायचं काय केलं पाहिजे, त्याने अशीच प्रोसेस केली पाहिजे. तू पण असंच कर, श्वासाकडे पाहा, श्वासाकडे पाहता 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 पाहणारचा जसंच अनुभव घेशील तर त्याला तो असा नरम होतो, बाहेरचं पाण्यात जाणणं थांबतं आणि हळूहळू तो कुठे गेलं त्याला कळत नाही. थोड्या वेळ तो परत आल्यावर मग त्याला त्या ती अवस्था ती प्रत्यक्ष साखर तोंडात टाकल्याशिवाय दुसऱ्या मुलाला ह्या साखरेचं वर्णन कसं करणार, त्याला वर्णन करायचं त्याच्या जिभेवर साखर टाकली बघ हे ते हे अनुभव. तसं हा नेणीव स्वरूपाचा अनुभव आहे. म्हणजे ह्या नेणीव स्वरूपाचं चिंतन बऱ्याच वेळेला केलं जात नाही. पण परमेश्वराचं जे स्वरूप आहे आणि ही नेणीव स्वरूपाची अवस्था एकच आहे, ज्याला आपण निर्गुण निराकार स्वरूप हे परमेश्वराचं मूळ स्वरूप आहे असं आपण म्हणतो ना, त्या स्वरूपाची अनुभूती येते. कारण त्या अवस्थेत हे जे मन ही जाणीव त्या अवस्थेत पोचते, तेव्हा त्या अवस्थेत पोचताना ती स्वरूपाशी एकरूप होऊन गेलेली असते. महत्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवा, त्याचं वर्णन काहीच करता वेदांनाही ते वर्णन करता आलं नाही शब्दामध्ये. का, आणि शब्दाच्या पलीकडची ती अवस्था आहे. पण ज्याला अनुभव आहे आणि दोन साधक आहे, दोघांचा अनुभव असेल तर ते नेणीव स्वरूप अवस्था पण त्याला कळू शकते. पण ज्याला अनुभव नाही आला, त्याने कधी साधना केली नाही, त्याला अनुभव येऊ शकत नाही. त्याला एवढं सांगतो तू गाढ झोपेत जसं असतो तसं हे. आता गाढ झोपी परमेश्वराने मुद्दाम की आपल्या
स्वरूपाची ओळख त्याला देऊन ठेवलेली आहे. जिभेवर टाकलेलं असं काहीतरी थोडंसं आठवण, तशी प्रत्येकाला गाढ झोप लागते. पण गाढ झोप लागते त्याचं वर्णन काय करायचं, काही कळत नाही हेच वर्णन, दुसरं काय वर्णन करणार. तसंच साधनेतून ही जी नेणीव अवस्था निर्माण होते ते म्हणजे निर्गुण निराकार स्वरूप म्हणून जे परमेश्वराचं वर्णन केलं जातं ती हीच अवस्था आहे असं समजून घ्या, लक्षात घ्या. म्हणजे परमेश्वराचं अनुभूती येते. स्वरूपी स्वरूपची व्हावे, वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे, असे रामदास स्वामी म्हणतात ना, की रामदास स्वामींना कोणी विचारलं की परमेश्वर आकाशासारखा आहे का, आकाश निर्गुण निराकार सगळं आहे का. तर त्यांनी सांगितलं आकाश स्वरूप नाही, आकाश वेगळेपणाने पाहू. आकाशाला आपण वेगळेपणाने पाहू शकतो तर ते दृश्य आहे. मग काय स्वरूपाचं कसं असतं, तर स्वरूपाला वेगळेपणाने पाहता येत नाही. स्वरूपी स्वरूपाची व्हावी, वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे, की स्वरूपाचा अनुभव स्वरूप होऊनच घ्यावा लागतो. पण निर्गुण निराकार स्वरूपाचा अनुभव घ्यायला कसं व्हायला लागेल, निर्गुण निराकार झाल्याशिवाय त्याचा अनुभवच येत नाही. लक्षात. म्हणजे कधी बऱ्याच वेळा तर नेणीव स्वरूप म्हणजे तिथे आता कसं आहे, दोन गोष्टी आहे तिथे. तो अनुभव पण मिळाला पाहिजे आणि तो अनुभव घेतला की परमेश्वराचं निर्गुण निराकार स्वरूप म्हणजे काय हे साधकाला सद्गुरू स्पष्टपणे समजावू शकतात. इतर वेळेला ते निर्गुण निराकार आहे, निर्गुण निराकार एवढं सांगितलं की बाजार, बाकी काहीच कळत नाही. पण तू जसा ह्या साधनेतून त्या अवस्थेला पोचतोस तिथे कसलंही भान नाही, काय नाही, पण तरी तू असतोस. काही नसतं पण तरी असतं, अशी जी अवस्था आहे त्याला म्हणतात समाधी. समाधीच्या भाषेत म्हटलं तर, पण त्याला म्हणतात निर्गुण निराकार स्वरूपाशी एक एकरूप अवस्था, नेणीव स्वरूप अवस्था आपण म्हणतो की निर्गुण निराकार जी अवस्था आहे. आणि ही निर्गुण निराकार अवस्था समजली तर परमेश्वराची ओळख झाली म्हणून समजा. जे चैतन्य स्वरूपाचं जे मूळ स्वरूप आहे. म्हणून बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात, अरे बरोबर आहे की चूक आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, बरोबर आणि चूक असं नाहीये. कारण हा अनुभव मी असा घेऊ शकतो अशी हुशारी कोणी करू शकत नाही. ती आपोआप मिळते. जसं गाढ झोप मी पटकन झोपू शकतो असं हुशारी कोणी करू शकत नाही. गाढ झोप आपोआप येते कारण ते परमेश्वराचं कार्य आहे. लक्षात ठेवा. तसं नेणीव स्वरूपाची अवस्था प्राप्त होणं, ह्या नेणीव स्वरूप म्हणजे ह्या परमेश्वराचंच कार्य आहे. ते होणं आहे, करणं नाही. पण आम्ही म्हणू आम्ही निर्गुण निराकार ह्या अवस्थेला प्राप्त करू शकतो, करू नाही शकणार. ते होऊ शकतं पण विशिष्ट साधनेच्या अंगाने. म्हणून नेणीव स्वरूपाचं आणि निर्गुण निराकार स्वरूपाचं वर्णन ज्यावेळेला आपण म्हणतो की निर्गुण निराकार स्वरूप म्हणजे ज्याच्यातून सर्व निर्माण होतं ते निर्गुण, ज्याच्यातून सर्व आकार निर्माण होतं ते निराकार. पण स्वतःचा एकही गुण नाही, स्वतःचा कसलाही आकार नाही. तसं आपण आहोत त्या क्षणाला. तिथे कसलाही आकार माहीत नसतं, जग माहीत नसतं, देह माहीत नसतो, काळ माहीत नसतं, वेळ माहिती नसतं, काही नाही. कालातीत अवस्था म्हणतो आपण त्याला. की त्या अवस्थेमध्ये किती वेळ गेला, काय गेला काही कळू शकत नाही. कारण कसलंच त्या अंगाने जाणणं हा प्रकार नसतो. तिथे फक्त एकच असतं की तिथे ते असणं असतं आणि त्याच्यातून जागृती झाल्यानंतर परत हे जग निर्माण होतं. म्हणजे त्या दृश्य जगतात देहावर आपण येतो, देहावर आल्यानंतर मग सर्व काही जाणायला लागतो, अशी ती अवस्था असते. पण ती अवस्था खूप महत्वाची अनुभूतीसाठी. परमेश्वराचं निर्गुण निराकार स्वरूप समजून घेणं त्यासाठी महत्वाची. पण संतांचं म्हणणं असं की तिथे नुसतं तिथे ते करून बसलं की झालं असं नाही ना. ते सगळेजण तसेच बसले किंवा गाढ झोपत राहून दे म्हणाले. तिथून तुम्हाला जागं व्हायचंय. कारण जीवन हे जागृतीमध्ये, बरं लक्षात ठेवायचं, जीवन जगणं हे जागृतीमध्ये जगावं लागतं. आणि जीवन जगताना परत आजूबाजूच्या सगळी जग हे विविधतेने सतत बदलत असतं आणि त्यामध्ये स्थिर मनाने आपल्याला जीवन जगायचं आहे. त्यासाठी साधना आवश्यक आहे. जोपर्यंत साधना नसते किंवा साधनेचा अभ्यास ज्याच्याकडे नसतो तो साधक मनुष्य, तो सर्वसाधारण मनुष्य सतत त्या दृश्य जगताशी संबंधित होत होत जीवन जगत असतो. आणि मध्ये तुकाराम महाराज म्हणतात तसं होतं, किती वेळा जन्मा यावे किती वेळा अभावे फजित.
म्हणजे नुसतं पाहिलं पण त्याला खरं काही कळलं नाही म्हणून ती फजिती म्हणतो. फजिती होती सर्वसाधारण माणसाची. पण जो सद्गुरूंना शरण जातो आणि सद्गुरूंना शरण जाऊन आपण आपली ओळख समजून घेतो, खरी ओळख म्हणजे देहाच्या अपेक्षेतली ओळख नव्हे, तर हे जे तत्व आहे जाणणारं तत्व ते आपण, ते तत्व आपण, ते जाणणारं तत्व, आणि तिथे जर ओळख झाली तर परमेश्वराची ओळख झाली म्हणून समजा. परमेश्वराच्या ओळखीला दुसऱ्या कसल्याही शब्दांची आवश्यकता नसते. खरं सांगायचं तर तिथे फक्त अनुभवाची आवश्यकता असते. अनुभवता आलं पाहिजे. आणि हे अनुभवता येतो कधी, जर हे निर्गुण निराकार स्वरूप काय कळलं तर परमेश्वराची जी मूळ अवस्था आहे निर्गुण निराकार स्वरूप ती कळली म्हणून समजा. म्हणजे परमेश्वराची तिथे स्पष्ट अनुभवातून ओळख घेता येते की जी ती अवस्था की ज्याच्यात काही कळत नव्हतं पण जाग झाल्यानंतर कारण त्याच्यातून जागृती आल्यानंतर आपण त्या अवस्थेला होतं हे कळतं जागृतीमध्ये. पण त्या अवस्थेमध्ये काय आहे हे काही कळत नाही, किती वेळ झाला हे कळत नाही, कुठे आहे हे कळत नाही. म्हणजे तिथे कसल्याही जागेची म्हणजे स्पेस म्हणतो आपण त्याची काही हे नसतं. स्पेसची म्हणजे माहिती नसते, कुठे आहे, काय आहे, कसे आहोत काही माहीत नसते. शरीर आहे नाही काही माहीत नाही, किती वेळ झाला गेला काही माहीत नाही. अशा ज्या अवस्थेमध्ये असतात ती अवस्था म्हणजे अतिशय सुखमय अवस्था असते. कारण गाढ झोपेत जशी सुखमय अवस्था असते पण गाढ झोपेत आणि याच्यामध्ये फरक काय, फरक असतो. गाढ झोपेमध्ये देहभाव अतिशय घट्ट असतो आणि ह्या अवस्थेमध्ये देहभाव बाजूला होण्याच्या प्रोसेसमध्ये ह्या अवस्थेला पोहोचलेला असतो. त्यामुळे तिथे त्या परमेश्वराची जास्त ओळख ह्या जाणीवेला म्हणजे आपल्या स्वरूपाची ओळख ह्या जाणीवेला तिथे होऊ शकते किंवा होते. ते सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून साधकाला समजून घेता येतं. म्हणून त्या अवस्थेतून पुन्हा केवळ असणे पण जाणणं ही दुसरी अवस्था असते. आता केवळ असणे पण जाणणं म्हणजे तिथे काही करणं न करणं काही होत नसतं पण आपण आहोत अशी एक अवस्था त्या ह्या प्रोसेसमध्ये निर्माण होत असते. ती प्रोसेसमध्ये निर्माण होणं म्हणजे कसं असतं ते लक्षात घ्या की तिथे आहे माहिती पण काहीच करणं बिरणं काहीच नसतं. परत येते तिथे त्याला आपण म्हणतो सगुण निराकार अवस्था. परमेश्वराची सगुण निराकार म्हणजे परमेश्वर कसा आहे, पहिला निर्गुण निराकार आहे, त्याच्यातून सगुण निराकार म्हणजे जाणण्याच्या प्रोसेसमध्ये तिथे सुरू होते, जाणण्याची प्रोसेस सुरू होते. आणि त्या सगुण निराकारातूनच पुढची प्रोसेस जी होते ते म्हणजे साकार रूप म्हणजे त्याला आपण आता विश्व म्हणतो की आपण आपल्या स्वतःला देहाच्या अपेक्षेत जे जाणतो ते जे साकार रूप आहे ती परमेश्वराची तिसरी अवस्था आहे. संतांना ह्या तिन्ही अवस्था समजून घेणं अतिशय महत्वाचं असतं संतांच्या दृष्टीने. की इथे सर्वात ह्या तिन्ही गोष्टींना कळलं काय पाहिजे, कळलं एवढंच एकच पाहिजे की मी देह आहे ह्या भावनेतून जे आपण जीवन जगत असतो आणि त्या देहभावातून म्हणजेच अहंकारातून जे जीवन आपण जगत असतो त्यापासून आपल्याला मुक्त व्हायचं. कारण देहभाव अजिबात बाजूला करता येत नाही. निर्गुण निराकार अवस्थेत असेपर्यंत आपण अतिशय निवांत असतो एवढंच एक म्हणता येईल. तिथे ते सुख आहे, ते सुख आहे काय दुःख आहे काहीच कळत नाही. सगळ्याच्या पलीकडे म्हणजे सुख दुःखाच्या पलीकडे ती अवस्था आहे. त्याच्यातून जेव्हा सूक्ष्म अशी जागृती आपण म्हणतो की जागृती म्हणजे किंचित क्षणभर पण किती खूप वेळ असते का नाही, किती वेळ झाला माहीत नाही, तिथे वेळ काळ कळत नाही पण ती क्षणासाठी असते पण ती आपल्याला वाटते भरपूर आपण बसलेलो आहोत अशा गोष्टीची असते. तर ती जी अवस्था असते ती सगुण अवस्था आपण म्हणतो की जाणीव म्हणजे ते खरं आपलं रूप आहे. म्हणजे आपण कोण आहोत, आपण सगुण निराकार आहोत हे प्रत्येका साधकाच्या लक्षात आलं पाहिजे. जर त्याला ही दृष्टी आली की आपण सगुण निराकार म्हणजे जाणणारे आहोत. शरीर हा आपला आकार नाहीये. जो शरीराकार आपण म्हणून धारण करून बसलेलो आहोत त्या शरीराकाराला म्हणजे ह्या शरीराला व्यापून बसलेली जाणीव आहे म्हणून ती स्वतःला शरीर समजते. कारण ही जी जाणीव शरीरातून कार्यरत असते ती शरीराला संपूर्ण व्यापून आहे, अगदी कणाला व्यापून आहे.
आणि त्यामुळे संपूर्ण शरीराला व्यापून असल्यामुळे त्या जाणीवेला वाटतं की मी देह आहे. पण ह्या जाणीवेला जेव्हा आपण असे आहोत, निर्गुण निराकार आहोत, सगुण निराकार आहोत आणि ह्या शरीरातूनच ही जाणीव म्हणजे आपण कार्यरत आहोत, हे ज्ञान आत्मसात होण्यासाठी ह्या साधनेची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा. जोपर्यंत हे मन ह्या साधनेच्या प्रोसेसमध्ये निवांत होत नाही, स्थिर होत नाही, शांत होत नाही, तोपर्यंत साधकाची प्रगती होऊ शकत नाही. म्हणून खरी समाधी म्हणजे संजीवनी समाधी. लक्षात ठेवा. संजीवनी समाधी म्हणजे ही पुढची समाधी. एकांत साधनेमध्ये नेणीव स्वरूपापर्यंत पोचता येतं, सगुण स्वरूपापर्यंत जाणता येतं आणि नंतर त्या समाधीतून बाहेर आल्यानंतर शरीराकाराने ही जाणीव कार्यरत आहे हे समजून घेण्यासाठी लोकांत साधने. कारण जसं देहार आलं की परत त्या जाणीवेचा संबंध दृश्य जगताशी येतो आणि दृश्य जगताशी आल्यानंतर योग्य अयोग्य, चांगलं वाईट, आवड नावड ह्या द्वंद्वातून ही जाणीव पुन्हा पाहायला लागू शकते. किंबहुना बऱ्याच वेळा तसंच होतं. म्हणून बऱ्याच साधक एकांत साधना झाल्यानंतर जेव्हा ते व्यावहारिक जगतामध्ये परत येतात की व्यावहारिक जगताशी संबंधित होतात तेव्हा त्यांना ते सगळं स्मरण निघून गेलं अशी त्यांची तक्रार असते की त्यावेळेला त्यांना वाटतं की आपण आता ते साधनेत जसं बरं वाटलं तसं आता काहीच वाटत नाही, की तिथे परत सुखदुःखाचा भोग घेण्याच्या प्रवृत्तीमध्ये आपण अडकतो हे जेव्हा साधकाला कळतं आणि त्यावेळेला त्यांची ते तक्रार असते. अशा साधकांसाठी संतांना संजीवनी समाधी ही अभिप्रेत आहे. संजीवनी म्हणजे चालती बोलती, म्हणजे जागृतीमध्ये देवभावातून अखंड राहणं आणि त्याच्यातून सगळं जीवन जगणं ह्याला म्हणतात संजीवनी समाधी. म्हणजे चालणं बोलणं ही संतांच्या दृष्टीने सतत स्मरणातून किंवा अनुसंधानातून जीवन जगणं म्हणजे संजीवनी समाधी. आणि ही संतांना अभिप्रेत आहे. त्यांना एका जागी म्हणून ताटस्थ नव्हे समाधी म्हणे त्याची ठकली बुद्धी, म्हणजे ठकली बुद्धी म्हणजे बुद्धीने त्याला फसवलं. समाधी झालं की मी आता पास झाला असं वाटतं ना. ते पूर्वीच्या काळी बऱ्याच साधक योगी वगैरे ह्या साधनेचा अनुभव घेत होते आणि तिथेच आपण सगळं मिळवलं असं वाटत होतं. पण अहंकार दूर जात नव्हता. जोपर्यंत अहंकार दूर जात नाही किंवा देहभाव बाजूला होत नाही तोपर्यंत साधकाला पुन्हा पुन्हा हा साधनेचा अभ्यास करावाच लागतो, सद्गुरूंचा संग धरावाच लागतो आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे ही संजीवनी समाधीचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे संजीवनी समाधी ही महत्वाची आहे, पण त्यासाठी एकांत साधना ही तितकीच आवश्यक आहे. श्रेष्ठ कनिष्ठ हा भाग नाही. जागृतीमध्ये सतत मी अमुक हा भावच तिथे उरता कामा नये. तर आहे ती ही सर्व ईश्वरी शक्ती आहे किंवा चैतन्य शक्ती आहे. ह्या चैतन्य शक्तीच्या भावातून जीवन जगायचं, त्याला म्हणतात संजीवनी समाधी. जागृत आहे, सगळं काही कार्य करत आहे, पण ते सगळं कार्य करताना तिथे चैतन्य भाव आणि चैतन्य भावातूनच सगळं कार्य आहे. ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे आणि ह्या चैतन्य स्वरूपाच्या स्मरणातून अखंड साधकाने जीवन जगायचं आहे तिथेच. म्हणून इथे जरा सुद्धा देहभाव असता कामा नये. देहाच्या अपेक्षेत आता बघा, जागृतीमध्ये देहातून कार्य करावं लागतं, त्यामुळे देहाच्या अपेक्षेतले असलेले सगळे निसर्ग नियम साधकाला लागू होतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळे जसं आपण विमानातून प्रवास केला तर काय होतं, विमानाचे सगळे नियम कार्यरत आहेत. विमानात बसून आपण आकाशात उडतो, म्हणजे विमान आकाशात उडतो म्हणून आपण आकाशात गेलो असं झालं ना. तसं ह्या देहाच्या अपेक्षेत ह्या जाणीवेचं सगळं कार्य करताना तिला देहाचे सर्व नियम, जे नैसर्गिक नियम आपण म्हणतो किंवा ईश्वरी नियम म्हणतो, ते सगळे लागू होतात आणि त्या नियमाच्या आधारे, पण त्या नियमाला पार करून साधक जीवन जगू शकतो का असा प्रश्न पडेल. पण खरा संत कधी नियम तोडायला जात नाही. जे सहज जीवन आहे सहजपणे जगायचं असतं आणि तो सहजपणे आनंद चाकायचा असतो. इथे कोणालाही दाखवण्यासाठी हा साधनेचा किंवा समाधीचा अभ्यास नव्हे, लक्षात ठेवा. इथे आपलंच आपण
निरीक्षण परीक्षण करून आपल्याकडचा देहभाव जितका कमी कमी होत जाईल आणि तो जितका कमी कमी होत जाईल तितके आपल्या वागण्यामधला फरक साधकाला स्वतःलाच कळला पाहिजे. आपल्या ठिकाणी येणारं चीड किंवा आपल्या ठिकाणी येणारा द्वेष किंवा आपल्या ठिकाणी मत्सर म्हणजे आपला देहभाव किती घट्ट आहे याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे माझ्याकडे आता अहंकार नाही असं जर एखादा माणूस म्हणत असेल तर ती महाराज सांगायची गोष्ट की जो एक माणूस काशी यात्रेला गेला आणि काशी त्याला काय सोडून आला तर त्याने म्हणायचं मी राग सोडून आलो. आणि मग तिथे पंचक्रोशीमध्ये त्या काळामध्ये त्या गावच्या सगळ्या लोकांना जेवण द्यावं लागायचं. आणि मग तो जेवण द्यायला बसला आणि तो एका खुर्चीवर येऊन बसला आणि सगळे लोक जेवण तर एक खट असतो काहीतरी लोक हुशार असतात की बाबा महाराज तुम्ही काय सोडून आलात तर हो राग सोडून आलो. पहिल्यांदा सांगितलं. हा परत खट माणूस फिरून आला आणि परत महाराज तुम्ही काय सोडून आलात तर त्याला कळलं हा उगीच विचारतो राग सोडून आलो म्हणाल जरासं सुरण सुरू झालं रागच. तिसऱ्या वेळेला परत आलं तर शेंच्या तुझ्या काय लात मारतो म्हणाल राग सोडून आलं. कळलं नाही का म्हणजे आता कळलं तुम्ही राग सोडून आला कळलं की नाही. तसं आपण अहंकार सोडला असं सांगू शकत नाही. जोपर्यंत आपण म्हणतो अहंकार सोडला तो सुटणार नाही. तिथे ही सहजता असली पाहिजे. लक्षात ठेवा सहजता. सहजपणे संत जे सहजपणे वागतात ना तो सहजपणे म्हणजे तो त्यांचा चैतन्य भावात वागत असतात. लक्षात. आणि ह्या चैतन्य भावामध्ये असलेली जाणीव ही प्रगल्भ जाणीव असते. तिथे दिव्य प्रज्ञा जागृत असते आणि त्यामुळे त्या अवस्थेमध्ये असलेले संत हे स्वतः सहजपणे जीवन जगत असतात आणि त्यांच्या सगळ्या कृतीतून इतरांना मार्गदर्शन होत असतं. हा महत्त्वाचा. म्हणजे समाधी म्हणजे फक्त स्वतःपुरती नाहीये तर ती त्या अवस्थेला पोचणं संजीवनी समाधी म्हणतो मी. आता इथे समाधी शब्द वापरण्यापेक्षा तिथे अनुसंधानातून जीवन जगणारा जो साधक आहे त्या साधकाचं जीवन हे इतरांना अतिशय उपयुक्त ठरत असतं. त्या संतांबरोबर जे असतात त्या सर्वांना त्यांच्या जीवनामध्ये त्याचा फायदा होत असतो. हे एक व्यवहाराच्या अंगाने. आणि दुसरं अंगण त्यांच्या सतत संघात असल्यामुळे तेही संतांसारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. तिथे त्यांनाही संजीवनी समाधीचा लाभ होऊ शकतो. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जर प्रयत्न केले तर परत लक्षात आपोआप होणार नाही. म्हणून इथे हे जे साधकाचा जो मार्ग आहे साधनेचा मार्ग आहे म्हणून संतांना जो अभिप्रेत आहे तो महत्वाचा लक्षात घेऊ. आपल्याला आपण काही अगदी म्हणतात ना की जो योगाच्या हठयोग वगैरे ह्या अंगाने जे प्रयत्न केले जातात तिथे आपल्याला अडकायचं नाही. ते काही लोकांचं असं योग्य असेल त्याने जे जमतंय त्याने ते करावं. त्याच्यावर आपल्याला बोलण्याचा काही अधिकार नाही. आपल्याला आपल्या सद्गुरूंनी जे ज्ञान दिलेलं आहे आणि त्या सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला प्रयत्न करत करत आपल्याकडचा अहंकार कमी करायचा आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाचं मी किती साधना करतो असं जर एखादा माणूस दुसऱ्याला सांगत असेल तर त्याचं काही खरं नाही. कारण मी किती साधना करतो म्हणजे तिथे अहंकार हा असतोच. लक्षात ठेवायचं. समोरचा जो साधक आहे जो खरोखर साधनी असतो त्याचं चालणं बोलणं वागणं हे इतरांना जर आनंद देणारा असेल इतरांना मार्गदर्शन करणारे म्हणजे बोलण्यातून नाही वागण्यातून वागणं बघून मार्गदर्शन झालं पाहिजे तर ते खरं ती साधना परिपक्व झाली असं समजायचं. म्हणजे एखादा संत बोलणार नाही पण त्याचं वागणंच असं असतं की इतरांना ते मार्गदर्शक ठरतं की ते कसे बोलतात कसे वागतात कसे राहतात कसे शांतपणे प्रत्येक प्रतिकूल अनुकूल परिस्थितीला सामोरे जातात. हे जेव्हा इतर साधकांना कळतं संतांच्या बरोबर जे साधक असतात त्यांना कळतं तेव्हा ते त्यांच्यासाठी मार्गदर्शन असतं. म्हणून सहज बोलती तोची उपदेश असं सद्गुरूंचं वर्णन जे केलं जातं ते म्हणजे चैतन्य भावातून ते सहज जेव्हा बोलत असतात तर तो एक उपदेश असतो ते एक मार्गदर्शन असतं. हे मार्गदर्शन आपल्याला समजून घ्यायचं. म्हणून इथे सगळे अनेक मार्ग आहेत लक्षात ठेवा. पण आपल्याला
हा महत्त्वाचा मार्ग एकच, तो म्हणजे आपला देहभाव आपल्याला बाजूला करायचा आहे. आणि तो इतका सहज जात नाही, तो अतिशय चिवट आहे, लक्षात ठेवा. गेला गेला म्हटला तरी तो पटकन बाहेर कुठे फुतकारतो, ते आपल्याही लक्षात नाही. फुतकारल्यानंतर कळतं की हा बाबा देहभाव आहे किंवा हा अहंकार आहे. आणि तो अहंकार आपल्या जीवनामध्ये नेहमी दुःख निर्माण करतो. कोणत्याही अहंकाराने फुललेला माणूस कोणालाही आवडत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून साधकाने खूप सावध असलं पाहिजे की आपलं आचरण आणि आचरणातून जर अहंकार प्रकट होत असेल ते इतरांसाठीही ते नुकसानदायी आणि त्याच्यासाठी ते नुकसानकारक असतं. आपण म्हणून जे आहोत ते चैतन्यच आहोत, हा भाव पक्का झाला, लक्षात ठेवा. साधकाचा मार्गदर्शन हवं असेल तिथे देहाच्या अपेक्षेतली एकही ओळख आणि त्या ओळखीतून त्याचं वागणं होता कामा नये. तो जे बोलेल ते चैतन्य भावातून, म्हणजे अगदी व्यावहारिक जीवनात जीवन जगत असताना सुद्धा तो जे बोलेल ते केवळ चैतन्यच आहे आणि सर्वत्र चैतन्य आहे, ह्या भावातूनच त्याचं बोलणं वागणं सगळं असलं पाहिजे. आणि ते साधकाने स्वतःकडे निरीक्षण परीक्षण करून समजून घ्यावं लागतं. म्हणून एकांत साधनामध्ये म्हणजे ह्या काही प्रोसेस आहेत पाहण्याच्या दृष्टीने की दृष्टा या भावापर्यंत पोहोचण्याची ज्या प्रोसेस आहेत त्या कराव्या लागतात. पण त्या किती वेळ करणार? 1 तास 1.5 तास, एक मर्यादा आहे. पण लोकांत साधनेमध्ये बाकीचा वेळ म्हणजे 16 तास, म्हणजे 24 तासापैकी 8 तास जे निद्रेचा भाग सोडला तर 16 तासामध्ये 1 ते 1.5 तास किंवा 2 तास जेव्हा एकांत साधना झाली, पण त्या एकांत साधना अधिष्ठानावर बाकीचे 14 तास किंवा 15 तास लोकांत साधनेतून जीवन जगायचं असतं. म्हणजे लोकांत साधनेचा किती मोठा भाग आपल्या जीवनात आहे ते लक्षात घ्या. आणि ह्या लोकांत साधनेमध्ये आपण मनामध्ये जर देहभावातून पाहत असू तर ते लोकांत साधना नसते. लोकांत साधना म्हणजे इथे निश्चय करावा लागतो, आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. निश्चय करताना विचारातून पुन्हा पुन्हा हा देह म्हणजे मी नव्हे हा विचारही आपल्याकडे असावा लागतो. कारण प्रत्येक वेळेला देह मी हा भाव सहज येत असतो. पण लोकांत साधनेमध्ये पहिला एक लक्षात घ्यायचा, पहिला विचार देह म्हणजे मी, हे खरं नाही, हे स्वतःला सांगत राहिलं पाहिजे. मग हे खरं नाही तर मग खरं काय? तर हे चैतन्य आहे की ही जाणीव आहे, देहातून कार्यरत असलेली ही जाणीव आहे, ही देहाला व्यापून आहे, हे जाणीवेचं जीवन आहे. ही जाणीव अनादी आहे आणि अनंत आहे, लक्षात. म्हणजे तिला जन्म नाही आणि मरणही नाही. म्हणजे मग जन्माला येतो कोण असा प्रश्न आहे ना. सगळे आपण जन्माला आलो असं आपण म्हणतो. आपण जन्माला म्हणजे देहाकार जन्माला आला. आपल्याला जन्म पण नाही आणि मृत्यू पण नाही. म्हणजे स्वतःकडे कसं पाहता आलं ते लक्षात घ्या की ही जी जाणीव आहे हिला जन्म नाही आहे, मृत्यू नाही आहे. मग एका देहातून काही काळानंतर दुसऱ्या देहाच्या द्वारे जीवन जगणं हा जाणीवेचा स्वभाव आहे. काही काळ एक देहाच्या अंगाने ते जीवन जगतं आणि काही काळानंतर देह सुटतो. नाही सोडायचा म्हटलं तरी सुटतो. आणि तो सुटल्यानंतर परत दुसरा देह प्राप्त होणारच आहे. आणि तो कसा प्राप्त झाला पाहिजे ह्याचं चिंतन जर त्याच्यावेळेस तसा त्याला प्राप्त होतो. म्हणजे शेवटच्या क्षणी जे स्मरण करा त्याप्रमाणे म्हणून म्हणतात ना, दुसरा जन्म हा वासनेच्या अंगाने होतो. म्हणजे शेवटच्या क्षणी जे स्मरण असतं त्या स्मरणातून जीवनाचा प्रवास असतो. अर्थात त्याच्या अगोदर जे काही जे आपलं साधना असेल, ज्ञान असेल, त्याचाही प्रभाव दुसऱ्या जन्मावर होत असतो. म्हणून काही साधक लगेच तयार होतात असं आपण म्हणतो ना. काही लोक सद्गुरूने सांगितलं आणि लगेच त्यांची ती दिशेने त्यांचा प्रवास होतो. का? कारण तो पूर्वीचा अभ्यास असतो म्हणून. पण ज्यांना ह्याच जन्मी अभ्यास सुरू झाला असेल त्यांना जरा पुष्कळ धावपळ करावी लागते. कळलं ना? त्यांना पुढच्या जन्मी सोपं पडेल. कळलं? म्हणजे निराश व्हायचं कारण नाही. ह्या जन्मी तर पुढच्या जन्मी. आता पुढचा जन्म कोणी पाहिला असं सद्गुरूने सांगितलं म्हणून ह्या जन्मी प्रयत्न केले. परत लक्षात आलं पुढच्या जन्माची वाट बघत बसू नका. जाऊन दे म्हणून.
इथे सद्गुरूंनी जे सांगितलंय त्यासाठी प्रयत्न भरपूर असले पाहिजेत. प्रयत्न केल्याशिवाय आपोआप होणार नाही. पण निश्चय करायचा असतो. देह म्हणजे मी हा भावच आपल्या सतत सांगतो. हा देह मी हे खरं नाही आहे ते हे चैतन्य स्वरूप आहे किंवा जाणीव. प्रत्येकाने शब्द वेगळे की हे चैतन्यच आहे आणि त्या चैतन्य भावातून ही जाणीव शरीरातून जीवन पाहते. सगळीकडे पाहणारी आहे ती जाणीव आहे. आणि जाणीव जशी ह्या शरीरातून पाहते तसं प्रत्येक शरीरातून जाणीवच कार्यरत आहे. म्हणजे ह्या सगळ्या जाणीवा एकाच अनंत स्वरूपाची स्फुरण आहेत. म्हणजे कुठपर्यंत मागे 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 की जाणीव तरी नेमकं काय आहे हे जाणणारं तत्व जे आहे ते शरीराच्या द्वारे जाणतं. हा एक भाग म्हणजे शरीर इन्स्ट्रुमेंट आहे आणि जाणीव तिथे त्या शरीराच्या आधारे जाणते. पण ही जी जाणीव आहे शरीरापुरती ती ही जाणीव तरी काय आहे तर ते अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे. लक्षात. म्हणून जाणीवेने जेव्हा स्वतःचं अस्तित्व धारण म्हणजे जाणायचं असतं तेव्हा तिचा दुसरा भाव असतो ती अनंत स्वरूप आहे. म्हणून स्वयं स्मरणामध्ये आपण म्हणतो बघा दिव्य तू अनादि तू अनंत तू विदेही तू सत्य तू ज्ञान तू आनंद तू प्रेम. हे त्या जाणीवेने जाणीवेचं वर्णन केलेलं वर्णन. लक्षात ठेवा. ही जाणीव कशी आहे ही स्वतःला इथे स्वयंस्मरणाच्या अभ्यासामध्ये ह्या अनेक गोष्टी अशा आहेत की ती जाणीवेचा तो अभ्यास आहे आणि त्या जाणीवेच्या स्मरणातून जीवन जगायचं. लक्षात ठेवा की आपण जाणीव आहोत. आपण अमुक तमुक आहोत म्हटलं की मग तुझं माझं सगळं तिथे सुरू होतं. मग तुम्ही म्हणा आता तुझं माझं करायचं मग कुटुंबात कसं राहायचं प्रश्न येतात ना. अशा अनेक गोष्टी लोकांच्या साधनेच्या अपेक्षेत जेव्हा आपण जीवन जगायला तर तुझं माझं तिथे तुझं माझं काय नाही. सगळं आहे ते सोप्या भाषेत देवाचं. माझं पण नाही आणि तुझं पण नाही आहे ते सर्व ह्या चैतन्य स्वरूपाचं आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपाच्या भावातून सर्वांशी प्रेमाने राहणं ही लोकांत साधना आहे. तिथे मी श्रेष्ठ आहे तू कनिष्ठ आहे मी असा आहे तू तसा आहे हा भाग काही आहे नाही. तिथे प्रत्येक ठिकाणी जाणीव. आता असं करत असणार काही चांगल्या अंगाने वागणारी माणसं भेटेल काही वेगळे वाकडे वागणारी माणसं सगळं असेल. मग तिथे फक्त पाहता आलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण स्थिर मनाने या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेता आला पाहिजे. म्हणून त्याला म्हणतात चैतन्य भावातून सगळं पाहणं त्याला म्हणतात साक्षी भाव. लोकांच्या साधनेमध्ये हे एक एक असे स्टेप्स आहेत की नुसतं पाहणं. साक्षी भावामध्ये काय असतं कशातही न गुंतता. गुंतला की सुखीदुखी व्हाल. नुसतं पाहायला लागलं की त्या ह्याच्याशी कसला संबंध नसल्यामुळे तिथे सहज सुख तिथे असतं. म्हणजे ती सहज स्मरण म्हणतो किंवा त्याला अनुसंधान म्हणतो. ते अनुसंधान तिथे सतत असतं. म्हणजे थोडा वेळ स्मरण परत गेला असा तो प्रकार नाही. अखंड तिथे स्मरण असलं पाहिजे. ते सहज असलं पाहिजे. म्हणजे सहज स्मरणातून जेव्हा ही जाणीव कार्यरत होते तेव्हा तिथे लोकांत साधना त्या जाणीवेला प्राप्त झाली असा त्याचा अर्थ असतो. म्हणून दोन्ही अंगाने आपल्याला जीवन जगायचं आहे आणि दोन्ही अंगाने जीवन जगत असताना ह्या साधनेतून जीवन जगायचं. म्हणजे साधना फार महत्वाची. सद्गुरू जेव्हा ही साधना शिकवतात ती प्रत्येकाला समजते असं नाही. कारण देहभाव इतका प्रबळ असतो की देहभावाच्या अधिष्ठानावर ही साधना समजत नाही. किती हुशार माणूस असेल तितका त्याचा अहंकार मोठा असतो. म्हणून खूप हुशार असू नये. साधकाने मला खूप चांगलं कळतं असं एखादे साधक असतात की शिकलेले असतात असे काहीच सगळेच असतात असं नव्हे. त्याने सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे हीच पहिली खूण आहे. सद्गुरू जे सांगतात त्यांच्या सद्गुरू श्रद्धा असली पाहिजे ही दुसरी खूण. ज्याला श्रद्धा नसते तर त्याच्याकडे शंका भरपूर येतात. तर्क वितर्क भरपूर येतात. हे काय सांगतात खरं सांगतात की काय थापा मारतात इथून सुरू होतं कळलं ना. आणि म्हणून इथे खरे सद्गुरू आणि खरा शिष्य या दोन गोष्टी मिळणं दुर्मिळ आहेत. खऱ्या एक तर खरे सद्गुरू भेटतात पण खरा शिष्य मिळत नाही. खरे शिष्य असतं खरा सद्गुरू नसतो असे होतं. काही भलत्याच्या मागे लागलेले असतात. कारण चैतन्य भावातून अखंड ज्यांचं जीवन चाललेलं आहे ते सद्गुरू तत्व. आणि त्या सद्गुरू तत्वाला जिथे ज्याला ह्या चैतन्य भावात जाण्याची तळमळ आहे असा तो शिष्य अशी जेव्हा जोडी लागते तर तिथे ज्ञानाची देवाणघेवाण होते आणि त्याच्यातून तो शिष्य
सद्गुरुपदाला पोचतो. लक्षात घ्या, सद्गुरुपद आहे. सद्गुरुपद म्हटल्यानंतर त्या अवस्था आहे, ती अवस्था जाणीवेची प्राप्त होणं आणि त्याच्यातून सहजानंदाने जीवन जगणं हे संतांना अभिप्रेत आहे. तिथे दुसरी कसलाही वेगळे वेगळे काही प्रकार केले पाहिजेत वगैरे असं काही हठयोगाचे प्रकार वगैरे किंवा सिद्धी प्राप्त होण्यासाठी काही लोक प्रयत्न करत असतात की अशी सिद्धी, कारण अनेक सिद्धी या मार्गामध्ये मिळतात. जाणीवेची प्रगल्भता आली की अनेक सिद्धी सुद्धा प्राप्त होतात. पण ती प्राप्त करण्यासाठी मग निन्या मार्गाने काही साधक प्रयत्न करतात आणि तिथे अहंकारापासून दूर जायचं राहतं बाजूला आणि अहंकारच कवटाळून बसतात. म्हणून जिथे सिद्धी दाखवण्याचा जो प्रयत्न करतो तो अहंकार होतो, ज्याच्याकडनं सहज सिद्धी प्राप्त होते, म्हणजे सहज सिद्धीतून त्याचं जीवन जगतं, त्यावेळेस तिथे अहंकार नसतो. लक्षात घ्या, म्हणजे सिद्धी संतांनाही प्राप्त झालेली असते, पण ते त्याचं प्रदर्शन करत नाही. पण त्यांच्याकडनं लोकांना आनंद मिळावा की जीवन सुखाने जगावं यासाठी त्या सिद्धीचा उपयोग नकळत त्यांच्याकडनं होतो, ते मुद्दाम करणार नाहीत. परत लक्षात घ्यायचं, इथे हा जो भाग आहे जीवनाचा की आपल्याला हे सहजपणे जीवन जगायचं आहे. सर्वसाधारण माणसाला आपलं जीवनाचं प्रदर्शन करायला आवडतं. आपण असे मोठे आहोत, असे श्रेष्ठ आहोत, असे ज्ञानी आहोत, हे ज्याला प्रदर्शन करायचं त्याचा अहंकार तिथे त्याला भयंकर चिकटलेला असतो आणि त्याच्यातून तो त्याला शेवटी सुखदुःखाचा सगळं जग सुखदुःख अनुभवायला मिळू लागतं. पण इथे निरहंकारी होऊन चैतन्य स्वरूपच आहे ह्या निश्चयातून जीवन जगता आलं पाहिजे. परत लक्षात घ्यायचं की अनुभव आला तरी जागृतीमध्ये त्या अनुभवातून जगण्यासाठी पुन्हा अभ्यास केलाच पाहिजे. म्हणून ज्यांना आपल्याला खरोखर ही संजीवनी समाधी समजून घ्यायची, म्हणजे संजीवनीमध्ये मोठा शब्द झाला, एवढंच लक्षात ठेवायचं की चैतन्य भावातून जीवन जगायचं. तर त्याने आपलं स्वतःचं निरीक्षण परीक्षण सातत्याने केलं पाहिजे. सतत देह मी हा भाव तिथे आहे हे क्षणोक्षणी लक्षात येईल. जर बघायला गेलं की जोपर्यंत देहभाव सोडायचा प्रयत्न करत नाही तो देह काय आणि देहभाव काय काही माहीत नसतं. पण ज्यावेळेला खरोखर देहभाव जाणण्यासाठी जो साधक प्रयत्न करतो त्यावेळेला कळतं की देहभाव किती चिकट आहे. हा अहंकार जाता जात नाही, परत परत तो प्रगट होतो आणि परत परत त्याच्यातून आपण जीवन जगतो हे आपल्यालाच कळत नाही. म्हणून इथे प्रयत्न फार महत्वाचे आहेत आणि हे ज्याला प्रयत्न जमतील त्याचं जीवनामध्ये खरोखर त्याचा उद्धार होईल. लक्षात ठेवा, कोट कल्याण ज्याला आपण म्हणतो, तर कोट कल्याण ज्याला साधायचं असेल, आपुले कल्याण ज्याला इच्छा असते की जे आपलं कल्याण व्हावं, तर त्याने ह्या साधनेचा अभ्यास जरूर केला पाहिजे. त्यासाठी सद्गुरूंचं मार्गदर्शन पुन्हा पुन्हा घ्यावं लागतं. कारण जरी मला कळलं असं जरी साधकाला वाटलं तरी ते कुठेतरी देहभावामुळे त्याच्याकडनं ह्या चुका होऊ शकतात. परत लक्षात ठेवा, इतकं सोपं नाही. तिथे अतिशय प्रयत्नच करावे लागतात. ते सहज आपोआप होणार असं काही समजू नका. कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि त्यामुळे सातत्याने प्रयत्न करत राहावं. सद्गुरू कार्य करत असताना साधकाने सतत नम्र होऊन कार्य केलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. ज्या वेळेला आपण पाहतो की आपण आपल्या सद्गुरूंच्या जवळ असताना जे जे कार्यकर्ते म्हणून जे असतात ते कार्यकर्ता ते प्रथम व्यवस्थितच कार्य करत असतात. पण सद्गुरूंचं जवळीक आल्यामुळे तिथे नम्रपणा बाजूला जातो आणि सगळ्यांना सत्ता गाजवण्याचा प्रकार तयार होतो. हा धोका आहे. कार्य करताना साधकाने सद्गुरू कार्य करावंच, कारण हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून ते केलंच पाहिजे. पण साधकाने तिथे सतत आपल्या स्वतःकडे लक्ष ठेवून, म्हणून त्याचे हात जोडलेलेच असावे आणि मान झुकलेली असावी, म्हणजे नम्रपणा. नम्र कोण असतो? ज्याचे हात जोडले जातात आणि मान जराशी झुकलेली असते तो नम्र असतो. ताट मानाने कोण वागतो आणि तो नम्र आहे असं म्हणतो का आपण? देहबोली तशी नाही. देहबोली तुम्ही म्हणता, देहबोली कशी असते? आपले हात. म्हणून कार्य करत असताना, सद्गुरू कार्य करत असताना साधकाला अतिशय सावध राहावं लागतं आणि त्या सावधानेतून आपल्या जीवनाकडे स्वतःकडे पाहता आलं पाहिजे. तिथे आपण नम्र असलं पाहिजे. सद्गुरूंचं हे ज्ञान अधिकाधिक सर्वांना मिळावं ही तळमळ असली पाहिजे. लक्षात ठेवा.
तिथे आपणही सद्गुरूंप्रमाणे निरपेक्ष वृत्तीने हे कार्य केलं पाहिजे. कोणीतरी आपल्याला मोठेपणा दिला पाहिजे, कोणी आपलं ऐकलं पाहिजे, हा आग्रह तिथे नाही. लक्षात ठेवा, हे जे कार्य आहे ईश्वरी कार्य असल्यामुळे तिथे सगळ्या बाजूने एकच लक्षात ठेवायचं की कोणावरही सत्ता गाजवायची नाही, कोणावरही आग्रह द्यायचा नाही. पण जे साधक ह्या ज्ञानाने प्रेरित होऊन जवळ येत असतील त्यांना प्रोत्साहित करायचं असतं. लक्षात ठेवा, त्यांना तिथे प्रोत्साहित करून सद्गुरूंचं हे ज्ञान कसं आत्मसात करता येईल हेच सांगायचं असतं. आणि म्हणून कोणतंही सद्गुरू कार्याला जेव्हा असं ईश्वरत्वाच्या भावाचं जर अधिष्ठान असेल तर ते सद्गुरू कार्य खऱ्या अर्थाने सर्वांच्या कल्याणाचं होतं. लक्षात ठेवा, म्हणून हे कार्य छोटं किती मोठं किती ह्याला अर्थ नसतो, पण इथे साधक किती प्रयत्न करतायत आणि त्या एकत्र होऊन साधक जेव्हा एका दिशेने एकरूप होऊन सद्गुरूशी आणि सर्वांशी जेव्हा ते तिथे एकत्र होऊन कार्य करायला लागतात तेव्हा मात्र त्या कार्याला मोठी शक्ती निर्माण होते आणि त्याच्यातून सर्वांच्या कल्याणाचं कार्य प्रत्येकाकडून होतं. आणि म्हणून ही जी लोकांत साधना आहे ती फार महत्वाची आहे, पण एकांतही साधना तेवढीच महत्वाची. दोन्ही मिळून आहे तीच संजीवनी समाधी, हे लक्षात ठेवायचं. खरी समाधी हीच, कारण त्याच्यातून त्या साधकाचंही कल्याण होतं आणि त्याच्यामुळे इतरांचंही कल्याण होतं, त्या समाजाचं कल्याण होतं, त्यांच्याजवळ येणाऱ्या सर्व लोकांचं कल्याण होतं आणि त्याच्यातून सहजानंदातून आपल्याला जीवन जगता येतं. म्हणून सहजानंदात जीवन जगायचं. कोणतंही पदवी मिळण्यासाठी आपण हे कार्य म्हणजे साधना करत नाही, कोणी मान द्यावा म्हणून साधना करत नाही, मी श्रेष्ठ आहे दाखवण्यासाठी मी साधना करत नाही, कारण हे सगळे देहभावाची लक्षणं आहेत. परत लक्षात, मला कोणातरी राग येतो हा देहभाव आहे, मला एखादी चीड येते हा देहभाव आहे, मला एखादा वेडावाकडा विचार आपण करतो हा असा कसा होतो तसा कसा, हा सगळे देहभावाची लक्षणं आहेत. मग ही सुटली पाहिजेत आणि ह्यासाठी आपल्याला खूप सावध राहावं लागतं. आणि ते सावध राहून हे सगळे प्रकार बाजूला आहे ते केवळ चैतन्य आहे आणि ह्या चैतन्य भावातूनच जीवन जगता येईल. समोर जे दिसेल ते सगळं चैतन्य आणि आहे तेही चैतन्य, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहता आल्या पाहिजेत. त्या चैतन्य भावात राहणं हीच खरी संजीवनी समाधी आहे. लक्षात ठेवा, आणि ही संजीवनी समाधी सर्वांना प्राप्त हो अशी सद्गुरूंनी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज